passage it will happen. आणि संदेश चालू असताना लक्षात ठेवा मी काय म्हणते, संदेश चालू असतानाच परमेश्वर कार्य करेल. So don't sit in a casual way, sit very seriously. आणि म्हणून बसायचं म्हणून असं सहज बसू नका बरं का. देवासाठी ना गंभीर हृदय बाळगून बसा. And you will see testimonies. आणि मग तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनामध्ये साक्ष होतात. And surely send your testimonies as you are receiving. आणि जसं तुम्ही स्वीकारणार आणि परमेश्वर कार्य करणार तर तुमच्या साक्ष जरूर जरूर तुम्ही पाठवा. So this time तर या वेळेला I welcome Pastor Vijay to come forward and share the message. येस, पास्टर विजय खाजेकर यांचं जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. त्यांचा देवाचा अभिषेक करूया. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. बोला यीशु मसीह की जय. बोला यीशु मसीह की जय. निश्चित आज तुम्ही प्रभूच्या बरोबर आहात. देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही आतुर आहात. आणि माझा विश्वास आहे की आज परमेश्वर देव प्रत्येकाबरोबर बोलणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होणार आहे. यस, हालेलुया. चला जाऊया देवाच्या पवित्र वचनाकडे. सर्वजण आपण आपले पवित्र शास्त्र उघडूया. फिलिप्पियस पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 19 ते 22 पर्यंत आपण वाचणार आहोत. फिलिप्पियस पत्र याचा अध्याय 2 वचन 19 ते 22. तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमोथेला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशू मध्ये आशा आहे. तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. पण त्याचे सील तुम्हाला माहित आहे की जसा मुलगा बापाची सेवा करीतो तशी त्याने स्वार्थेसाठी माझ्या बरोबर सेवा केली आहे. येस, प्रेज द लॉर्ड. या शास्त्र भागाकडे तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं आणि या वचनाला समजून घेण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर निश्चित तुम्ही आज आशीर्वादित होणार आहात. तर आता पहा, पौलाने बंदिवासात असताना फिलिप्पियसच्या लोकांना लिहिलेलं हे पत्र आहे. फिलिप्पियसच्या मंडळीला लिहिलेलं हे पत्र आहे. तर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पौल गेला आहे आणि त्यांनी पौलाने या लोकांना प्रभूचं वचन सांगितलं आहे आणि ते लोक प्रभूवर विश्वास करू लागले आहे. पण आता पौल त्यांच्यापासून लांब आहे आणि पौल बंदिवासामध्ये आहे. आता पौलाला त्या लोकांकडे जाता येत नाही. मग पौल त्या लोकांकडे जाता येत नाही म्हणून त्या ठिकाणी थांबून राहून त्या लोकांना तसं सोडून देत नाही. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की पौलाला त्या लोकांची काळजी आहे, पौलाला त्या लोकांविषयीचा कळवळ आहे. पौल बंदिवासामध्ये असताना त्या ठिकाणी तो स्वतः बंदिवास सोसत असताना तो त्या लोकांविषयी विचार करत आहे, फिलिप्पियसच्या मंडळीविषयी तो विचार करत आहे आणि तो हा विचार करत आहे की काय चाललं असेल त्या मंडळीमध्ये, कशा प्रकारे ते लोक आता प्रभूमध्ये वाढत असतील का कमजोर होत असतील, काय घडत असेल त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या लोकांविषयी ऐकण्याची उत्कंठा त्याच्या मनामध्ये आहे. त्या लोकांची चौकशी तो करत आहे. तो त्या ठिकाणी म्हणत आहे तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा. म्हणजे या ठिकाणी मी जरी बंदिवासामध्ये आहे परंतु जर तुमच्याकडच्या गोष्टी अशा काही मी ऐकल्या की तुम्ही अधिक वाढत आहात, तुम्ही अधिक परमेश्वराचा गौरव करत आहात, तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडत आहे, जर अशा काही गोष्टी मी ऐकल्या तर माझं मन उल्हासित होईल, माझं मन आनंदित होईल. आता पहा, परमेश्वराच्या लोकांना जो व्यक्ती स्वतः दुःखामध्ये आहे, जो स्वतः बंदिवासामध्ये आहे, परंतु तरीही याला त्या लोकांची काळजी आहे, तरी त्याला त्या मंडळीविषयीचा कळवळ आहे. आणि म्हणून जिवंत देवाच्या लोकांना खूप महत्वाचं आहे
की जर आम्ही परमेश्वर देवाची सेवा करत आहोत, जर आम्ही परमेश्वर देवाला उंच करत आहोत, जर आम्ही त्याची सुवार्ता सांगत आहोत, तर आमच्या जवळ हा कळवळ असणं फार महत्वाचं आहे. हा कळवळ आमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा आता लॉकडाऊनची परिस्थिती आहे, आपण पाहत आहोत अनेक असे सेवक आहेत की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये ज्या ठिकाणी ते सेवेला जातात त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. परंतु ते जाऊ शकत नाही म्हणून ते शांत बसून राहिले. त्यांनी या काही दिवसांमध्ये त्यांना काहीच करता आलं नाही किंवा त्यांनी काही केलं नाही. परंतु काही असे लोक आहेत की जे मनापासून परमेश्वराची सेवा करतात, जरीही त्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही तर फोनद्वारे ते त्या लोकांच्या संपर्कामध्ये आहे किंवा त्या ठिकाणी अन्य मार्गाने त्यांना सुवार्ता सांगण्याचं किंवा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा ते प्रयत्न करत आहे. आता या ठिकाणी महत्वाचं हे आहे की पौल बंदिवासामध्ये असताना देखील या लोकांचा कळवळ आहे आणि या लोकांची विचारपूस करत आहे. याचं कारण काय आहे? का पौलाजवळ हा कळवळ आहे? का पौलाजवळ या लोकांविषयीचं प्रेम आहे? तर महत्वाचं हे आहे की पौलाचं जे आचरण आहे ते सरळ येशू पासून आहे. तुम्ही पहा, ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी त्याचं जीवन बदललं आणि मग त्यावेळेस त्याला कळालं जीवनाचं सत्य काय आहे, त्यावेळेस त्याला कळालं जीवनाचं रहस्य काय आहे, तारण कुठं आहे, उद्धार कुठं आहे, कशामध्ये आहे हे त्याला कळालं. जर त्याच्या आधीचं पौलाचं जर जीवन आपण पाहिलं तर जसं आज विशेष धर्मरक्षक आपण म्हणतो तशाच प्रकारे यहुदी धर्मरक्षक आपण त्याला म्हणू शकतो त्या काळातला. आणि त्याच्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा आणि म्हणून त्याने अनेकदा ख्रिस्ताचे जे अनुयायी आहे, जे शिष्य आहेत, त्यांचा छळ पण करण्याचा प्रयत्न केला. पण आता परिस्थिती उलटी आहे, आता परिस्थिती बदललेली आहे. आता पौल पूर्णपणे कळवळ्याने भरलेला व्यक्ती आहे. आता तो ख्रिस्ताविषयी जीव तोडून लोकांना सांगत आहे, तो जीव तोडून लोकांना बोलत आहे, कारण त्याने वैयक्तिक तो अनुभव घेतला आहे, वैयक्तिक ते दर्शन त्याने अनुभवले आहे आणि त्याला त्याच्या आचरणाची जाणीव देखील आहे. हालेलुया. आणि म्हणून तो ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस कुठल्या मनुष्याला समोर ठेवून सेवा करत नाही, तर तो सरळ ख्रिस्ताला आपल्या समोर ठेवून सेवा करतो. त्यास आयडॉल जो आहे तो ख्रिस्त आहे, प्रभूला त्याने समोर ठेवले आहे. मग तो पाहत आहे की प्रभूने कशी सेवा केलेली आहे, तो पाहत आहे की प्रभू कसा सेवा करत होता. जर आपण बायबल मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, ती जे समर्पण ख्रिस्ताचं होतं, जे समर्पण प्रभूचं होतं, सेवेविषयी लोकांविषयीचा जो कळवळा ख्रिस्तामध्ये होता, सेम कळवळा आपल्याला पौलामध्ये पाहायला मिळत आहे. पहा त्या ठिकाणी वाचूया आपण एक वचन, फिलिप्पियरांचं पत्र 2 अध्याय वचन 1. यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन प्रीतीचे, काही सांत्वन आत्मेची, काही ख्रिस्ताच्या ठायी काही सांत्वन, काही आत्मेची सहभागिता, काही कळवळा, करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांबरोबर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. येस. तर त्या ठिकाणी आहे की ख्रिस्तामध्ये काय आहे? कळवळ आहे. परत एकदा व्यवस्थित आपण वाचूया आणखीन एकदा. यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन आहे. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर ते आश्वासन तुमच्यामधून पूर्ण होताना दिसतील. प्रीतीचे काही सांत्वन, प्रीतीचं सांत्वन ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्ताच्या ठायी आहे. आत्म्याची काही सहभागिता, आत्म्याची सहभागिता आहे, ज्याच्यामध्ये ख्रिस्त आहे तो ती सहभागिता अनुभवू शकतो. काही कळवळा व करुणा, आणि ख्रिस्तामध्ये काय आहे? कळवळ आहे आणि करुणा आहे. ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, तुम्ही समचित्त व्हा. आता या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ख्रिस्तामध्ये तो कळवळ आहे. तुम्ही पहा, ज्याही वेळेस येशू ख्रिस्त एखाद्या गावामध्ये गेला त्यावेळेस त्याला दुःखी लोक दिसले, त्याला कष्टी लोक दिसले, त्यावेळेस तो स्वतःला आवरू शकला नाही. ज्या वेळेस काही अनेक अंध व्यक्ती येशूला आरोळी मारत आहे, हे नासुर येशू माझ्यावर दया कर, त्यावेळेस बायबल सांगते की येशू थांबला त्याच्यासाठी. ज्या वेळेस लोक दुःखामध्ये होते, ज्या वेळेस लोक समस्यामध्ये होते आणि ते येशूला हाक मारत असायचे, तर येशू कधीही त्यांना डावलून पलीकडे गेला नाही, तो पुढे गेला नाही, तर तो थांबला. कारण त्याला लोकांविषयी कळवळा होता. जर आपण पाहिलं की विधवाचा मुलगा ज्यावेळेस तिरडीवर जात होता त्यावेळेस तिचं रडणं पाहून वचन सांगतं की येशूला तिचा कळवळा आला
आणि येशू थांबला. मग या ठिकाणी आपण पाहतो की येशू जवळ ते कळवळ्याचं हृदय आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जर येशू जवळ ते कळवळ्याचं हृदय आहे आणि जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, जर आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये घेतो, जर आम्ही येशू बरोबर राहू इच्छितो, तर पवित्र शास्त्र सांगतं की त्याची जी चित्तवृत्ती आहे, जसा येशू ख्रिस्त आहे, जसं त्याचं लक्ष आहे, जसं त्याचं ध्यान आहे, तेच लक्ष आमच्यामध्ये असलं पाहिजे, तेच ध्यान आमच्यामध्ये असलं पाहिजे. वाचूया त्या ठिकाणी फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय वचन 5. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय वचन 5. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायी असो. मग बायबल सांगतं ती चित्तवृत्ती तुमच्याही ठायी असली पाहिजे. जी जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, आम्ही म्हणतो की आम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, आम्ही जर म्हणतो आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, तर बायबल सांगतं ती येशूची चित्तवृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे. जे त्याचं चित्त आहे, जसा तो आहे, मग त्याचा स्वभाव आहे कळवळणारा. मग जर आम्ही त्याचे अनुयायी आहोत, तर आमच्यामध्ये देखील तो कळवळा असला पाहिजे. जर तो कळवळा आमच्यामध्ये असणार नाही, तर मग आम्ही ती सेवा करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण पाहतो की पौल बंदिवासामध्ये आहे, स्वतः दुःखामध्ये आहे, पण त्याचं हृदय कोणासाठी कळवळत आहे? त्या दूर असणाऱ्या लोकांविषयी, फिलिप्पियराच्या त्या मंडळीविषयी त्याचं हृदय कळवळत आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की तो कळवळा का त्याच्यामध्ये आला? कारण त्याने जसं इथं लिहिलं ना, तशीच चित्तवृत्ती तुमच्यामध्ये असावी. तर पौलाने सगळ्यात आधी ती चित्तवृत्ती स्वतःमध्ये घेतली. वाचूया त्या ठिकाणी फिलिप्पी 1 वचन 1 अध्याय वचन 8. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुमच्या सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, याविषयी देव माझा साक्षी आहे. तर या ठिकाणी तो काय म्हणत आहे? ख्रिस्ताविषयीचा कळवळा आहे ना. परत एकदा वाचूया. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने. कुणाचा कळवळा आहे त्याच्यामध्ये? जो ख्रिस्त येशूमध्ये कळवळा होता, सेम कळवळा पौलामध्ये आहे. हालेलुया. मग बायबल सांगते की तुमच्यामध्ये ती चित्तवृत्ती असावी जी येशूमध्ये आहे. आता पौलाने ते वचन आधी स्वतःसाठी लागू करून घेतलं आहे ना. तर तो कळवळा त्याने स्वतःमध्ये भरला आणि आता त्याचं हृदय कळवळ्याने भरलेलं हृदय आहे. हालेलुया. आणि म्हणून पौलाच्या सेवेमध्ये आपण जर बारकाईने पाहतो, तर पौलाने या सेवेसाठी पूर्ण स्वतःचं समर्पण केलं आहे. त्याने स्वतःचे सुख दुःख बाजूला ठेवलेलं आहे. त्याने स्वतःच्या सगळ्या गोष्टी त्याने स्वतःला बाजूला ठेवला आहे. पूर्णपणे तो ख्रिस्ताच्या स्वरूपाची समरूप झाला आहे. त्याच्या सेवेसाठी त्याने पूर्ण समर्पण केलं आहे. हालेलुया. तो स्वतःला बिलकुल राखून सेवा करत नाही. तर ज्या वेळेस त्याला परमेश्वर देव सांगत आहे की तुला इथं जायला पाहिजे, तो थांबून न राहतो, तो त्या ठिकाणी जात आहे. जर त्याला जाता येत नाही, तो अन्य मार्गाने तो प्रयत्न करत आहे की मला त्या ठिकाणी कसं जाता येईल. जर आपण पौलाची सेवा पाहिली तर फार वेदनादायक सेवा आहे. फार वेदनेतून त्याने सेवा केली आहे. अनेक हाल अपेक्षांचा सामना पौलाला करावा लागला. मोठ्या छळाचा सामना देखील पौलाला करावा लागला. परंतु या गोष्टी पुढं किंवा या गोष्टी त्याच्या जीवनात आल्यामुळं पौल थांबला नाही किंवा या गोष्टी पौलाला थांबू शकल्या नाही. जर आपण येशू ख्रिस्ताकडे पाहिलं तर येशू ख्रिस्ताला शैतानाने अनेक प्रकारचे आमिष दाखवण्याचे प्रयत्न केले आहे ना. तू वेगळे नाही का, इथून किंवा हे वैभव मी सगळं तुला देतो, वेगळे जे आमिष शैतानाने त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. किंवा त्या ठिकाणी सेवेमध्ये तो चालत असताना भीती घालवण्याचा प्रयत्न केला. पण येशू ख्रिस्त कुठल्याच गोष्टीला नाही आमिषाला घाबरला, नाही आमिषापुढे तो झुकला, नाही तो संकटांना घाबरला, नाही भीती आणि त्या ठिकाणी येणाऱ्या धमक्यांना तो घाबरला. मग आता पौलामध्ये पण सेम तीच गोष्ट आहे. पौलामध्ये पण पौलाच्या जीवनात पण अनेक संकट आले, अनेक क्लेश आले, अनेक प्रॉब्लेम आले, अनेक अडचणी त्या ठिकाणी आल्या, परंतु पौल थांबून राहिला नाही. हालेलुया. काल मी एका सेवकाबरोबर बोलत होतो आणि ते म्हटले की बाळासाहेब मला सेवेला जायचं होतं, परंतु पाऊस आला ना आणि म्हणून मी जाऊ शकलो नाही. पण ते लोक बिचारे वाट पाहत होते, पण मला जाता नाही आलं. मी म्हटलं तुमच्या जागेवर मी असतो तर मी काय केलं असतं, किंवा तुमच्या जागेवर पौल असलं असतं तर त्याने काय केलं असतं. तर म्हटलं काय केलं असतं. म्हटलं पौलाचं जाऊ दे, पण मी छत्री घेऊन गेलो असतो.
हालेलुया. जर ते लोक वाट पाहत आहे तर मी थांबलो नसतो, मी पर्याय शोधला असता. हालेलुया. कारण परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणी व्हायचं आहे. म्हणून पौलाच्या सेवेमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट पाहतो. अनेक लोक आज जी सेवा करत आहे ना, ती मनोरंजन करण्यासारखी सेवा करत आहे. पण पौलाच्या सेवेमध्ये मनोरंजन नाही, मन रमवण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी, हसवण्यासाठी, त्यांचं मन उल्हासित करून त्यांना काहीतरी नाही का टाइमपास करण्यासाठी, विरंगुळा त्यांचा करण्यासाठी पौलाने कधी सेवा केली नाही. मनोरंजनाची त्याची सेवा नव्हती. या ठिकाणी आता शिष्यांनी गीत गायला, अनेक लोकांना स्पर्श होत होता, कारण त्या हृदयातून गात होते, पवित्र आत्मा कार्य करत होती. परंतु आपण आज अनेक ठिकाणी पाहतो, मी टीका करत नाही, क्षमा करा, परंतु बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी असं होतं, वर्शिप जे लीडर्स असतात त्यांना रिक्वेस्ट करावं लागते, त्यांना त्या ठिकाणी बोलवावं लागतं, आमंत्रित करावं लागतं. ते बसलेले असते तरी त्यांना तीनदा म्हणावं लागतं, या पुढे या. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते येतात, बिलकुल ऍक्टिंग करतात. बरेच असे असतात की पिक्चरच्या चालीवरती गीत गायले जातात आणि समोरच्यांचं मनोरंजन केलं जातं, थोड्याशा उड्या मारल्या, खुश केलं जातं. परमेश्वर देवाच्या लोकांना, जरी तुम्ही उड्या मारत असाल, तुम्ही आनंद करत असाल, तो आत्म्यात असला पाहिजे. तुम्ही प्रभूचा स्पर्श तुम्हाला होत आहे, तो आनंद असला पाहिजे. साऱ्या बाबतीत स्पर्श आनंद असला पाहिजे. समोर स्क्रीनवर काहीतरी घडत आहे आणि फार ते मनोरंजन करणार आहे, तर मग ती सेवा काही कामाची नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जो ही व्यक्ती प्रभूची सेवा करत आहे, त्या सेवेकऱ्याने ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की माझी सेवा ही ख्रिस्ताला समर्पित असली पाहिजे आणि ती त्याला संतोष देणारी असली पाहिजे, परमेश्वराला संतोष देणारी असली पाहिजे. आपण पौलाच्या सेवेमध्ये पाहतो की पौलाला कोणी अधिकारी नाही ख्रिस्ताशिवाय. पौलाच्या वर कोणी अधिकारी आहे नाही, त्याचा अधिकारी ख्रिस्त आहे, त्याचा अधिकारी प्रभू आहे. परंतु तरीही तो प्रत्येक क्षणी हे लक्षात ठेवून आहे की माझा अधिकारी मला पाहत आहे, माझा प्रभू मला पाहत आहे. कुणी मला हिशोब विचारू नाही तर नाही विचारू, पण माझा प्रभू आहे जो माझ्याकडे पाहत आहे. आणि त्याला भिवून पौलाने सेवा केली आहे. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना आम्हाला गांभीर्याने देवाच्या सेवेमध्ये स्वतःला तयार केलं पाहिजे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे, आता या ठिकाणी पौल जाऊ शकत नाही, पौल बंदिवासामध्ये आहे. बरोबर आहे का? हॅलो, पौल बंदिवासामध्ये आहे का? येस, पौल त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पौल बंदिवासामध्ये आहे. परंतु पौलाला त्या लोकांविषयी काळजी आहे, त्याला कळवळ आहे. मग आता त्या लोकांसाठी मला काय केलं पाहिजे? मी कसं त्या लोकांची विचारपूस करू, कशी त्या लोकांची उन्नती होईल? ते लोक आता थांबून राहता कामा नये, आता त्यांची आत्मिक उन्नती झाली पाहिजे. त्यासाठी मला काय करावं लागेल? तर त्यासाठी त्याने दुसरा पौल तयार केला, स्वतःची कॉपी, बिलकुल स्वतःची कॉपी. आणि त्याचं नाव त्याने ठेवलं तिमोथी. त्याने ठेवलं त्याचा आधीपासून आहे, पण त्याला म्हणतात तिमोथी. वाचूया त्या ठिकाणी 20 वचन, दुसरा अध्याय 20 वचन. तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. असा या तिमोथेच्या सारखा समान वृत्तीचा दुसरा कोणी माझ्या जवळ, माझ्या सोबत नाहीये जो तुमची काळजी करेल. म्हणजे पौलाला असं म्हणायचंय, जशी मला तुमची काळजी आहे, जसं मला तुमच्या विषयीचा कळवळ आहे, सेम कळवळा तिमोथीमध्ये आहे, सेम तिमोथीला देखील तुमची काळजी आहे. हालेलुया. परमेश्वर देवाच्या लोकांना तिमोथी कोण आहे? तिमोथी पौलाने घडवलेला शिष्य आहे, पौलाने तयार केलेला, पौला बरोबर राहून शिकलेला, पौलाने हर समय त्याला आपल्या बरोबर नेला आहे, घेऊन गेला आहे आपल्या बरोबर. आणि त्या ठिकाणी बारकावे पौलाने त्याला शिकवले आहे आणि अशा प्रकारे पौलाने त्याला तयार केला आहे. मग आता आपण पाहतो की येशू ख्रिस्त जो आहे, येशू ख्रिस्तामध्ये कळवळ आहे का? सेम कळवळा पौलामध्ये आहे. मग पौल जसं आहे, जसं पौलामध्ये कळवळ आहे, आता सेम कळवळा तिमोथीमध्ये आहे. हालेलुया. म्हणजे आता तिमोथीमध्ये कोणाचा कळवळ आहे? ख्रिस्ताचा कळवळ आहे. परंतु तो कुठून आला?
पौलाच्या द्वारे आले. पौलाने स्वतःला असं तयार केलं की त्याच्याकडे पाहून लोक शिकत होते, त्याच्याकडे पाहून शिष्य तयार होत होते. आणि फक्त तयार नाही तर पौल त्यांच्यासाठी कष्ट घेत होता, श्रम करत होता. हालेलुया. आणि पौलाने आता तिमोथीला असं तयार केलं आहे की ज्या ठिकाणी तिमोथी जाईल ना तिथं देवाचंच गौरव होईल. जो गळवळा, जो ध्यास लोकांविषयीचा, जे सेवेचं ओझ, जे समर्पण पौलामध्ये आहे ना, ते समर्पण, ती सेवा करण्याची वृत्ती, तोच भाव पूर्णपणे कोणामध्ये दिसत आहे? तिमोथीमध्ये दिसत आहे. मी या लॉकडाऊन मध्ये खूप काही चांगलं करू शकलो, त्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो. पण त्यासाठी परमेश्वर देवाने माझ्यासाठी एक मार्गदर्शक ठेवले, माझ्यासाठी एक गुरु ठेवले. हालेलुया. आणि ते होते पास्टर रेव्हरंड स्तवन बंडार. हालेलुया. कंटिन्यू त्यांचा मला फोन आहे. आणि ज्यावेळेस मी त्यांना फोन करत आहे, मला कळत आहे की या भागात ते सेवेला गेले आहे, त्या भागात ते सेवेला गेले आहेत. अशा प्रकारे ते लीडर लोकांची भेट घेत आहे, ही ट्रेनिंग चालू आहे. मग मी विचार करतो मी का कमजोर आहे, मग मी विचार करतो मी का जाऊ शकत नाही. मग मी परत भेटतो आणि मी स्वतःला त्यांच्यासारखं सेवेमध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. मला हमेशा वाटतं की मी पण स्तवन पास्टरांसारखं पूर्णपणे अशा प्रकारची समर्पित सेवा करावी. 24 घंटे बिझी असतात, 1-1 वाजेपर्यंत त्यांचे कॉन्फरन्स चालू असतात. देवाला धन्यवाद त्यांच्यासाठी. परंतु आता या ठिकाणी आपण पाहतो की पौलाने तिमोथीला तयार केलं. सेम तिमोथी पौलाचं दुसरं रूप आहे. हालेलुया. आणि पौल कोणाचं रूप आहे? येशू ख्रिस्ताचं रूप आहे. तुम्ही पहा, ज्यावेळेस ख्रिस्ताचं दर्शन त्याला मिळालं त्यावेळेस पौल त्या क्षणापर्यंत फार व्यवस्थित किंवा फार धड नव्हता. अनेक अशा गुन्हेगार त्याच्यामध्ये होत्या, अनेक अशा कमतरता त्याच्यामध्ये होत्या, अनेक असे त्याचे स्वभाव होते, ते फार कठोर आणि फार कडक असे त्याचे स्वभाव होते, फार भयंकर शिस्तप्रिय पण तो होता. आपण पाहतो काही गोष्टींमध्ये. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की फार कठीण आणि फार मजबूत हृदयाचा तो व्यक्ती होता. त्या ठिकाणी एखाद्याला मारणं वगैरे त्याला काहीच वाटत नव्हतं. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त त्याच्या जीवनात आला, ख्रिस्ताची आणि त्याची भेट झाली, त्यावेळेस त्याने स्वतःचं समर्पण केलं आणि स्वतःला पूर्ण बदलवलं. म्हणजे जो शाऊल होता आता पौल जर म्हणून उभा केला ना, तर कुठलेच गुण दोघांमध्ये मिळणार नाही, इतकं स्वतःला त्याने बदलवलं. जर आम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे तर देवाच्या लोकांनो आम्हाला स्वतःला बदलवलंच पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडून आणलेच पाहिजे. जे बदल सेवेच्या दृष्टीने अडखळण पडणार आहे, जे बदल सेवेच्या दृष्टीने नाही का, ज्या गोष्टी जरुरी आहे की ज्यामुळे आमची सेवा थांबत आहे, अडखळण होत आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये स्वतःला आता बदललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक बदलत नाही म्हणून त्यांना सेवा करता येत नाही, बदलत नाही म्हणून त्यांची सेवा थांबते. आता वाचूया त्या ठिकाणी 22 वचन वाचूया. पुन्हा एकदा पुढे जाऊया आपण थोडंसं. हो. पण त्याचे सील तुम्हाला माहित आहे की जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर सेवा केली आहे. तर या ठिकाणी परमेश्वर देवाच्या लोकांना आपण पाहतो की पौल म्हणत आहे की तुम्हाला त्याचा सील माहिती आहे. जर हिंदीचं बायबल वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की आपने उनके पारख किए हुए, म्हणजे तुम्ही त्यांची पारख केली आहे किंवा त्याला पारखलं आहे. म्हणजे तिमोथीला ह्या लोकांनी पारखलं आहे, तिमोथीला या लोकांनी पाहिलं आहे. आणि ज्यावेळेस तिमोथीची पारख केली तर तिमोथीमध्ये कोणत्या गोष्टी दिसल्या? तिमोथीमध्ये दिसला ख्रिस्ताचा कळवळा, तिमोथीमध्ये दिसला ख्रिस्ताचं प्रेम, तिमोथीमध्ये दिसलं सेवेविषयीचं समर्पण. हालेलुया. म्हणजे हा असाच उभा राहिलेला किंवा पौल त्याला असंच पाठवत नाही, त्याची पूर्णपणे पारख करण्यात आली आहे आणि पारखल्यानंतर तो 100% प्युअर बनला आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांनो यासाठी पौलाने खूप श्रम घेतले आहे. असं काही पौलाने त्याला तयार केलं आहे की कुणीही त्याची पारख करावी, कुणी त्याच्यामध्ये खोट काढू शकत नाही. आणि म्हणून पौलाने जसं त्याला तयार केलं, पौल या ठिकाणी म्हणतो की जसं बापाची सेवा मुलगा करतो तसं प्रभूच्या सेवेसाठी तो माझ्या बरोबर आहे, प्रभूच्या सुवार्तेसाठी तो माझ्या बरोबर आहे. जसं एखादा मुलगा वडिलांनी सांगितलं हे करायचंय, वडिलांनी सांगितलं ते करायचंय, वडिलांनी सांगितलं तुम्हाला ही गोष्ट करणं गरजेचं आहे,
तर जे काही वडील आज्ञा देईल ते जसं मुलगा निमूटपणे ऐकतो तशाच पद्धतीने तिमोथी पौलाचं ऐकत आहे आणि जिथं पौल म्हणेल चल माझ्या बरोबर तिमोथी त्याच्या बरोबर निघत आहे. हालेलुया. तिमोथीमध्ये तो आज्ञाधारकपणा आहे, ते समर्पण आहे आणि तो कळवळा सेवेविषयी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांनो आपण पाहतो, वाचूया त्या ठिकाणी 21 वचन. 2:21. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. आज आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती जो आहे आपल्या घरासाठी धडपड करत आहे, प्रत्येक गोष्टी आपल्या परिवारासाठी धडपड करत आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी कसा मोठा होईल, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं माझं नाव कसं होईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी, मुलाबाळांसाठी. इथं वचन काय सांगतं की ख्रिस्तासाठी कुणीही झटायला तयार नाही, ख्रिस्तासाठी कुणीही समर्पण करायला तयार नाही. जे समर्पण तिमोथीने केलं आहे, जे समर्पण पौलामध्ये आहे, या ठिकाणी पौल म्हणतो तिमोथीमध्ये मला ते समर्पण दिसतं, पण मग ज्यावेळेस मी बाकीच्यांकडे पाहतो त्यावेळेस मला दिसतं की प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामामध्ये आहे. जर एखाद्याला म्हटलं ब्रदर चला माझ्या बरोबर आज तुम्हाला प्रार्थना येते, आज काम आहे, चला ब्रदर आज माझ्या बरोबर तुम्हाला सेवेला यायचं आहे, आज मुलाचं ऍडमिशन आहे, चला ब्रदर माझ्या बरोबर तुम्हाला यायचंय, पास्टर हे काम आहे ते काम आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या घरासाठी धडपड करत आहे आणि प्रभूच्या कामासाठी कारण सांगत आहे. याचा अर्थ काय आहे की ते प्रभूपेक्षा जास्त प्रेम या बाह्य गोष्टींवर करत आहे, प्रभूपेक्षा जास्त गोष्ट ते जगी गोष्टींवर करत आहे प्रेम. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या लोकांना गरजेचं आहे की आज आम्ही ओळखलं पाहिजे आम्ही का निवडले गेलो आहोत, आम्हाला कोणी पाचारण केलं आहे, कोणत्या कामासाठी आम्ही पाचारण केलं आहे, आमची जबाबदारी काय आहे. पौलाला त्याची पूर्ण जबाबदारी माहिती आहे आणि जसं पौलाने तिमोथीला तयार केलं तिमोथीला त्याची जबाबदारी माहिती आहे. पण आज आम्हाला आमची जबाबदारी माहिती करून घ्यावा लागत आहे किंवा त्यासाठी आम्ही कमी पडत आहोत. हालेलुया. या ठिकाणी म्हटलं ख्रिस्तासाठी करायला कोणी तयार नाही, ख्रिस्तासाठी कोणी तयार नाही. काय करायचं आहे ख्रिस्तासाठी, तर त्या ठिकाणी हबक्कूकचं पुस्तक जर आपण पाहिलं तर त्याचा 2रा अध्याय वचन 14 मध्ये लिहिलं आहे की जग जसं समुद्राने व्यापलं आहे तसे ही सर्व पृथ्वी देवाच्या वचनाने भरेल. हे देवाचं दर्शन आहे, हा प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आहे, हे परमेश्वराचं दर्शन आहे. मत्ते 24 अध्याय 14 वचनामध्ये असं लिहिलं आहे सुवार्ता सर्व राष्ट्रांमध्ये गाजवली जाईल त्यावेळेस शेवट होईल. म्हणजे येशूची इच्छा आहे की सर्व सृष्टीपर्यंत सुवार्ता गेली पाहिजे. त्या ठिकाणी 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 9 मध्ये लिहिलं आहे कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. म्हणजे एकाचाही नाश होऊ नये, प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करावा आणि पापाची क्षमा मिळवून घ्यावं, आपलं तारण मिळवून घ्यावं, ही त्या परमेश्वराची इच्छा आहे, ही ख्रिस्ताची इच्छा आहे. मग ही ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी किती लोक झटत आहे. सगळ्यात महत्त्वाचं वचन जे अनेक लीडर ज्याकडे लक्ष देतात ते प्रकटीकरणाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन. त्या ठिकाणी सर्व राष्ट्र, सर्व वंश आहे ना, सर्व भाषा बोलणारे सर्व लोक हे देवाच्या राज्यामध्ये परमेश्वरासमोर असावे. हालेलुया. ते परमेश्वरासमोर येऊन त्यांनी देवाचं गौरव करावं, सार्वकालिक जीवन त्यांना मिळावं, स्वर्गात ते असावे. ही परमेश्वराची इच्छा आहे, ही प्रभू येशूची इच्छा आहे. पण किती लोक येशूच्या इच्छेसाठी पुढे येत आहेत, किती लोक आहेत जे प्रभूच्या इच्छेसाठी स्वतःला समर्पित करत आहेत, किती लोक आहेत की खरंच प्रभूची इच्छा त्यांना समजली आहे. आज आपण पाहतो की बरेच लोक आपल्या इच्छेसाठी झटत आहेत, आपल्या परिवाराच्या इच्छेसाठी झटत आहेत, जगातल्या गोष्टींसाठी झटत आहेत, त्याच्यासाठी ते राबत आहेत. पण या ठिकाणी आपण पाहतो की हे जे दर्शन आहे, प्रभूची इच्छा जी आहे की सर्वांचं तारण व्हावं, सर्व पृथ्वी वचनाने भरली जावी, प्रत्येकाने प्रभूचं गौरव करावं, त्याने पश्चाताप करावं, त्यांचं तारण व्हावं, ही जी प्रभूची इच्छा, ह्या इच्छेसाठी पौलाने स्वतःचं समर्पण केलं. त्याने वाट नाही पाहिली की कुणीतरी येईल आणि मग कधीतरी आणखी कधीतरी वेळ भेटेल त्यावेळेस मी करेल. त्याने ज्यावेळेस संधी मिळाली देवाने त्याला निवडलं, पाचारण केलं, त्याने प्रभूला ओळखलं, लगेच सेवेला सुरुवात केली. हालेलुया. त्याने स्वतःचं समर्पण केलं त्या दृष्टांतासाठी, परमेश्वराच्या त्या दर्शनासाठी. आणि मग ते समर्पण तिमोथीने देखील केलं. ज्यावेळेस तो पौलाबरोबर राहिलं, पौलाकडे त्याने पाहिलं की पौलामध्ये तो कळवळा आहे प्रभूचं दर्शन पूर्ण करायचं आणि मग तोच कळवळा
तिमोथीमध्ये देखील आला आणि तिमोथी देखील येशूच्या दर्शनासाठी पुढे आला. मग आता परमेश्वराच्या लोकांना वेळ आहे, आम्ही ठरवावं. येशूने त्याचं काम केलं आहे, त्याच्यामध्ये तो कळवळा होता, तो प्रत्येक व्यक्तीसाठी या ठिकाणी राबला, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याने तो त्याग केला, त्याने बलिदान केलं. त्याच्या मागे पाऊल पावलावर पाऊल ठेवून आला, त्याने तेच केलं. तिमोथी देखील आला आणि असे अनेक पौलाने शिष्य तयार केले जे सेम पौलासारखी सेवा करत होते. आणि पौलासारखी म्हणजे ते कोणासारखी? ख्रिस्तासारखी सेवा करत होते. कारण पौल कोणासारखी सेवा करत होता? येशू सारखी सेवा करत होता. मग परमेश्वर देवाच्या लोकांना आज आम्हाला कोणासारखी सेवा करायची आहे? आज आम्हाला काय करायचं आहे? पौल म्हणतो की प्रत्येक व्यक्ती आपल्याच गोष्टींसाठी राबत आहे. मग आता आम्ही त्या गटात असावे की जे स्वतःसाठी जगत आहे, जगासाठी जगत आहे, की प्रभूसाठी? आम्ही ठरवायचं आहे की आज आम्हाला काय निवडून घ्यायचं आहे. प्रभूची सेवा निवडून घ्यायची आहे. जर प्रभूची सेवा निवडून घ्यायची आहे तर मग त्याग करायला तयार हो, समर्पण करायला तयार. प्रेज द लॉर्ड. मग स्वतःमध्ये तो कळवळा येऊ द्या. मग ऊन येऊ द्या, वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, सज्ज राहा आणि परमेश्वराचा गौरव करा. परमेश्वर देव तुमच्या बरोबर आहे. पौल एवढी सेवा का करू शकला? कारण प्रभू त्याच्या बरोबर होता, ख्रिस्त त्याच्या बरोबर होता. त्याने कधीही स्वतःला उंच केलं नाही. ज्याही ठिकाणी तो गेला त्याने गौरव ख्रिस्ताला दिला, त्याने ख्रिस्ताला उंच केलं. आणि म्हणून त्याची सेवा तो म्हणतो की यरूशलेमेपासून इल्लिरिकेपर्यंत गेलो तर त्या ठिकाणी जवळजवळ 2 कोटी लोकांना त्याने वचन सांगितलं. तो म्हणतो मी आशियामध्ये गेलो, त्या ठिकाणी जवळजवळ 20 लाख लोकांना त्याने वचन सांगितलं. कारण एकच होतं, ख्रिस्ताचा कळवळा आणि ख्रिस्ताचं हृदय त्याच्यामध्ये होतं. ते हृदय घेऊन तो सेवा करत होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहे पौलासारखी सेवा करण्यासाठी, तिमोथीसारखी सेवा करण्यासाठी, स्वतःचं समर्पण करण्यासाठी? येस, परमेश्वर देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. विश्वास आहे की देव तुम्हाला त्याच्या सेवेसाठी महानरित्या उपयोगात आहे. थँक्यू पालसाहेब. मी मनापासून आभार मानतो की संधी तुम्ही या ठिकाणी मला दिली आहे. पुन्हा एकदा रेव्हरंड देवाचे दास रेव्हरंड स्तवन बल्लाळ यांच्याकडे इथून पुढचा वेळ मी दिला. थँक्यू सो मच. Today, praise the Lord, you are blessed. तुम्ही आशीर्वादित तर झाले ना? Yes, God has come to you, देव तुमच्याशी बोलला. and the blessings might be in different levels कदाचित आशीर्वाद वेगवेगळ्या स्तरावरती असतील. because it depends how much you receive. कारण सरते शेवटी तुम्ही किती स्वीकारले त्याच्यावर तुमचे आशीर्वाद आहेत. But surely, as testimony comes, पण माझी आशा आहे आणि मला खात्रीच आहे की तुमच्या साक्ष येणार आहेत. and as it comes, send it to your leaders, and next Sunday we will take आणि it. जसं साक्ष येतील तर तुमच्या लीडर्स कडे जरूर पाठवा आणि म्हणजे पुढच्या रविवारी त्या साक्ष आपल्याला घेता येईल.